हॅलो. हां बोल. कुठे आहेस? झोपलोय रे. बरं ऐक, नाईट आउटचा प्लॅन करतोय रिसॉर्टला. तू येतोयस? कधी? या शनिवारी. नाही तुम्ही लोक जावा, मला नाही जमणार या वेळेला. अरे चल, सगळे नवीन मेंबर्स आहेत, धमाल येईल. अरे ऑफिसचं काम आहे त्यामुळे नाही जमणार नाही. बघ, खूप काही मिस करशील, नंतर म्हणू नकोस. नाही तुम्ही लोक जावा, आपण जाऊ पुढच्या वेळेला. ठीक आहे, ॲज यू विश. बाय. जायला पाहिजे होतं का ऑफिसचं काम, पण यात एंड टायमिंगला झालं ते तर 12 महिने असतं सारखं. काय करू, एक दिवस सुट्टी घेतली तर काय होणार नाही. पण हा मित्रांसोबतचा गेलेला वेळ पुन्हा जर एकदा निघून गेला, पुन्हा कधी भेटेल काय माहिती. काय करू, जाऊ की नको जाऊ काय समजत नाही. जाऊ दे, उद्या बघू. दोघं पण हारणार आहेत, एकाला पण एक पॉईंट नाही. हा पहिलाच पंचवटी लावतोय. नमस्कार मित्रांनो, मी सूरज जर्नी विथ सूरज मध्ये सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ सकट. आत्ताच्या टायमिंगला आपण निघालो आहोत नवी मुंबई पासून एक 60 किलोमीटरच्या डिस्टन्सवर असलेल्या कर्जत मधील आमच्या सगळ्यांच्या बजेट फ्री मध्ये असलेल्या एक लक्झरी रिसॉर्ट मध्ये, ज्याची प्राइस सुरू होते 1800 रुपयापासून आणि जसे पर पर्सन बरं का. आणि 60 किलोमीटर जे आहे ते बाईकने निघालो आहे म्हणून 60 किलोमीटर म्हणतात. आणि ह्याचे पर्सन जसे जसे तुम्ही रूम्स घेत जाता, म्हणजे जसे तुमच्या डॉर्मेटरी रूम्स असतील, म्हणजे जसे मोठे असतील ते त्यानुसार त्याची प्राइस अपग्रेड होत जाते. पण हा जो प्रवास आहे, हा जो बाईकने आज होणारा जो प्रवास आहे, तो मजेशीर आणि गमतीशीर होणार आहे. तो यासाठी होणार आहे कारण मी इथून कर्जतमध्ये भरपूर वेळा गेलेलो आहे, पण तो ह्याच्या मित्रांसोबत बाईक मध्ये, कारवर, डबल सीट मध्ये. पण आत्ताच्या टायमिंगला मी एकटा निघालो आहे आणि तो किती मजेशीर गमतीशीर होणार आहे प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामुळे एंड पर्यंत नक्की बघा. कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण सुरुवात झाली. मी जस्ट आत्ता इथे टच झालोय, घरापासून एक 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर येऊन हा व्हिडिओ सुरू केलाय. आणि प्लीज 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 सगळेजण न्यू मेंबर्स प्लीज सबस्क्राईब करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका, कारण व्ह्यूज होत आहेत, लाईक्स राहून जात आहे. नक्की करा, नक्की बघा. तुम्हाला नक्की मी माझ्या परीने पुरेपूर द्यायचा प्रयत्न करतोय. फक्त एक एफर्ट्स तुमच्या लाईकच्या माध्यमातून माझ्यावर बरसू द्या आणि फॉलो करा. पळणारे रस्ते नुसते पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते नुसते पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते नुसते पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते नुसते पळणारे रस्ते, पळणारे रस्ते. प्रवास चालू झालाय आपला आणि लिटरली सकाळी सकाळी आहे ना, म्हणजे आता वाजले तर एक सेकंड, वाजले जवळजवळ 10 आणि ट्रॅफिक म्हणावं तसं नाही आहे. कारण आहे ना पाऊस आहे ना, पावसामुळे एवढी किचकिच झाले की बाप रे, काय वाटत नाही, प्रवासच नको वाटतं पावसामुळे. पण मला एक नाही कळत आहे, नोव्हेंबर महिना स्टार्ट झाला आहे आजपासून
आणि नोव्हेंबरमध्ये कुठून पाऊस येतो, पूर्ण गणित घालून टाकतं. हो काय रे देवा परमेश्वरा. हे समोर दिसतंय का इथे, इथून राईड घेतला की उत्कर्ष रिसॉर्ट. इकडनं आता इकडे रिसॉर्टमध्ये पोहोचलो आहे. हे समोरच आहे. हे आलोय इथूनच आहे. हे बघा ओय आलं हेच आहे. प प ग स द नि प म प ग म रे सा सा प म रे सा द नि प म प ग म प प सा नि म प नि सा ग ग म रे सा सा नि सा प नि म प म रे सा नि सा रे म प प ग स द नि प म प ग म रे सा सा प म रे सा द नि प म प ग म प इथे या लोकेशनला आलो उत्कर्ष रिसॉर्टमध्ये. आणि इथे आल्यानंतर इथे पहिल्यांदा मीच आलो आहे. हे अजून कोणी नाही आलं. 12-12:30 होत आले जवळजवळ, पण कोणी नाही आलं. पण इथला एरिया मी जस्ट आता व्हिजिट केला. ही जे माझ्या मागची बघताय ही डॉर्मेटरी आहे ना आम्हाला दिलेली आहे. लिटरली त्या डॉर्मेटरीमध्ये 22 ते 25 माणसं बसू शकतात. म्हणजे एका बेडवर जर ॲडजस्टमेंट होणारी लोक असेल तर 3 लोक झोपू शकतात. असे तिथे 6 आहेत बेड. आणि प्लस तुम्ही खाली पण गाद्या टाकून झोपू शकता. अशी त्यांनी स्पेसेबल जागा त्यांनी जशी बनवली आहे. तेच एका रूममध्ये आणि दुसऱ्या रूममध्ये तसंच त्यांनी केलं आहे. म्हणजे लिटरली त्याने मला सांगितलं की 22 ते 25 लोक तुम्ही कम्फर्टेबलमध्ये झोपू शकता, राहू शकता तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ड्रिंक आतमध्ये स्मोकिंग अलाउड नाही आहे. जर तुम्हाला ड्रिंक करणारे जे काही असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी बाहेर टेबल केलेले आहेत. मी इथे जसं आता व्हिजिट केलं की छान आहे. म्हणजे इथली जी जागा आहे ना, हा जो स्पेसेबल एरिया आहे इथला, तो खरंच खूप एक म्हणता येईल ना की व्यवस्थित असा त्यांनी हे ठेवलं, केअर केलेली आहे त्याची. जस्ट मी थोडा वेळ आलो तिथे, फक्त बॅग ठेवली चार्जिंगला, जस्ट कॅमेरे लावले आणि बघतोय तर इथे म्हणजे व्यवस्थित आहे. नाही असं नाही की बाबा कुठे लास्ट टाईमचं एक तिथे तर डिसअपॉइंट झालं होतं त्या रिसॉर्टला, पण हे आहे कोणी आलं नाही आहे. त्यामुळे इथलं लोकेशन जेवढे आता शांततेमध्ये बघायला येतील. कारण आता त्यांनी मला जस्ट सांगितलं की आजच्या दिवशी म्हणजे सॅटर्डे आणि संडेमध्ये 56 पर्सन्स आहेत तिथे. म्हणजे आमचे 25 जण जर आहेत आता, त्याच्या अलावा अजून 25 ते 30 लोक आहेत. म्हणजे लिटरली हे सगळं फुल होऊन त्यांनी जो हॉल आहे, म्हणजे इथेच आहे त्यांचा एक लग्नासाठी किंवा बड्डे सेलिब्रेशनसाठी जो हॉल आहे तिथे 4 लोकांना त्यांनी ते स्टे दिलेला आहे. असं त्यांनी काय केलं की लिटरली फुल झालेलं आहे. त्यामुळे आता कसं आणि काय कसं होणार आहे, काय मजा येणार आहे, अजून खूप धमाल मस्ती येणार आहे. कारण खूप लोक जमा होतील आपल्या या काजवाच्या ग्रुपमध्ये. आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही लास्टपर्यंत प्लीज व्हिडिओ पहा. की आपण गेम्स खेळणार आहोत. कोणकोणते ते मी सांगतो. आपण टीम्स डिवाईड करणार आहोत. ओके, आता मुली आपल्या 6 आहेत. आता बाकीच्या कधी येतील माहिती नाही. ते आपण तसं इक्वली डिवाईड करू आणि टीम्स असं इक्वली डिवाईड होतील. त्यात 3 राऊंड होतील प्रत्येक गेमचे. की आता मी पहिला राऊंड सांगतो. 4 जण आहेत. आता आपण किती आहोत मोजा जरा, काउंट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 18 19 म्हणजे 6 जण बाहेर आहेत.
किती फेमस आहे मला नको विचारू, मी नाही सांगणार तुला. लगेच बोलायचं लवकर. उत्तर बरोबर आहे. नाही का भारतीय आख्यायिकेनुसार विटाळ हा कोणत्या प्रकारचा आत्मा मानला जातो? ए. स्मशानात वावरणारा आत्मा. बी. झाडांवर राहणारा देवदूत. सी. पाण्यातील दैवी शक्ती. डी. वादळ आणणारा. बोल 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 इकडे सांग उत्तर विटाळ. टाळ्या. विक्रम. नंबर कोण आहे सांग ना. या राऊंडमध्ये जिंकली टीम आहे विक्रम. तुमच्याच या रेडी स्टार्ट. बोलायचं ना ते तुम्ही आता तुम्ही ठरवलं पाहिजे, त्यांनी ठरवलं होतं. एक एपिसोड आहे आता नाही आपण सांगू. तसं एपिसोड होतं असं बोल म्हणजे आम्ही बोललो एपिसोड तर असं हिंदी इंग्लिश मराठी इंग्लिश मध्ये तीनला स्त्री कोणाचा विचार आहे रे Choose केलं. हा महात्मा नाही हिरो तुम्ही पाहिलं हिरो कोण आहे हिरो कोण आहे तू बघितलाय का तू बघितलाय का मग तू नाव घे. नाव घे तू. हिरोईन कोण तुला मालूम कर काय हिरोईन कोण आहे ती मी सांगतो हिरोईन तवरून आहे काय थ्री म्हणतेस तू तर तवरून आहे काय सी वरून हा तुम्ही सांगा. एक मिनिट थांबा. त्यांच्यातलं आता करू दे. त्यांच्यातलं ओळखता आलं पाहिजे. सांगू शकत नाही ना. आमच्यात त्यांनी ओळखला. अरे ओळखलंय कोणी? ओळखलंय? ओळखलंय ना आम्ही. चुकीचं आलं तर point झाला. नाही, पहिले जाणार. पण जर ओळखलं ना त्यांच्यातल्यांनी आम्हाला डबल पॉईंट. डबल पॉईंट अरे पण त्यांना नाव माहिती आहे. त्यांना नाव माहिती आहे. कशाला माहित असेल. अरे नाही माहित असेल तर टाइम वेस्ट जाईल. हा, मग ठीक आहे, सांगा. चुकीचं आलं तर point झाला ना चुकीचं आलं तर point झाला तेच तेच मोठ्याने सांग. रेडी नाव दाखव. स्टार्ट. कन्नड कन्नड हिंदी हिंदी असो कन्नड कन्नड नवीन आहे ओके नवीन आहे मूवी आहे मूवी आहे टाइम सांगा 1 मिनिट असं सांगत जा. क्षमा आहे.
काय शाकाल अन्न खातोय. शाकाल अंड खातोय. इथे ॲक्च्युली आहे ना एवढे सगळे अनोळखी आहेत, म्हणजे कोण ना कुठून तरी इथेच प्रत्येकांची ओळख झालेली आहे. एकमेकांना ओळख मी सगळ्यांची इंट्रोड्यूस मी करून देणार, पण हे एवढे एकमेकांमध्ये गुंतलेत खेळण्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एका यूट्यूबच्या माध्यमातूनच एकमेकांना भेटलेले आहेत, यूट्यूबच्या मधूनच हे सगळे एकत्र आलेले आहेत. पण एक ट्रिपमध्ये हे किती घुसळून मिसळून एकत्र एकजुटीने एकत्र राहत आहेत ना. हा एकोपा असतो जेव्हा सगळे मित्र जमतात तेव्हा. आपण टाय ब्रेकरसाठी घेऊ जो आपण पहिला गेम खेळलो त्याचं नाव काय होतं? पहिला जो आपण खेळलो तो Q&A होता. होता. सेकंडवाला डम्प शराट्स होता. 2 गेम झालेले आहेत, एक Q&A आणि डम शरट. आणि आता थर्डवाला जो आहे, थर्डवाला कोणता? थर्डवाला गेम आहे सांग. आता 2 टीम्स आहेत. तुमच्या टीममध्ये एक जण इथे येणार, ठीक आहे? ते चेअर नाही आहे ना, ठीक आहे. सपोज इथे बसवलं बाहेरच्या एक आहे इथे बसवणार आणि तुमच्या टीममधल्याने एक ठरवायच्या सिक्वेन्समध्ये अशी काही कॉम्प्लिकेटेड नावं घ्यायची, एकाच शब्दाची, 2 शब्दाची, फार तर हॉरर रिलेटेड, हवीस, सळसळ, खसखस, ब्लडी मेरी वगैरे अशी, ठीक आहे? तुम्ही इतकी क्विक तुम्हाला ती घ्यायची आहेत. ऐकणार आहे ना जो डोळे बंद करून ऐकतोय, आणि त्याला त्याच सिक्वेन्समध्ये ती घ्यायची आहेत. त्याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला तिला सेम सिक्वेन्स. जो सर्वात जास्त सिक्वेन्स घेईल, सर्वात जास्त बरोबर करेक्ट नाव घेतील त्याला पॉईंट मिळेल. तुम्ही ठरवा तुमच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना घ्यायचे सगळे. अभ्यास केलाय कठीण आहे बाबा. हे पहिलं नाही मला दे. शब्द पण उच्चारायला कठीण वाटतं. अरे अळवंती अभ्यास केलाय. तिकडे पण चालू आहे. तिकडे काय चालू आहे बघू. हे दाखव. चटकीन बिटकीन काढते नको रे अशी नावं काढा ना. नाव सांग तुझं. इकडे टायमिंग तू रेडी नाही तोपर्यंत. माझं नाव पूजा म्हणते. हा अनुभव सांग आता. सगळे दोघं पण हारणार आहेत. मी लास्ट बोलतो चालू करा. अरे मी लिहून देतो दोघं पण हारणार आहेत. एकाला पण 1 पॉईंट नाही. हा पहिलाच पनवती लावतोय. गेमच कसं आहे. मी याचा रिझल्ट 0-0. आता इथं बुद्धीचं माप निघणार आहे. 1 की 2. अरे नाही तू सगळ्यात हुशार, तू तिकडे तुझं आहेस. चलो रेडी शांतता. आज जर हा हारला तर सगळ्या जेवणाचं बिल हा भरणार. बिल भरणं मला रेडी 1 2 3 स्टार्ट. मृत्यूगंध, रक्तलांची, कृमी भोजनम, भस्मसात, अंधारकुटी, ट्रान्सल्व्हेनिया, चेतना राहील. मोठ्याने पाताळ भूतावळ. अरे कसली भूतावळ आहे. कंटिन्यू पूर्ण करा. ओके तू रेडी आहेस? बोलायला बोल टाइम स्टार्ट. मृत्यू कंदनी काय ते जाऊ द्या आपण बंद करूया.
माझा गोप्रो आहे. तोच आहे. हा बॉल ना, हा बॉल. हा पण बॉल नाही, हा पण बॉल. हे हा खेळ आहे. धमाकेदार शॉट मारत संकेत सावंत यांनी बॅटिंग घेतलेली आहे. एक जोरदार शॉट आणि शॉट समोर. एक नंबर शॉट. वहिनीचा राग इथे काढतोय तो. एवढा बेकार माणूस आहे ना, माणसानं खेळायला नको म्हणून शॉट मारल्यावर. आमचं बाबा खेळून झालंय, बाकी खेळायचंच नाही. आमचं आम्हाला आमची बॅटिंग झाली, बाकी ह्याचं खेळून झालं. ह्याने बॉलवर टाकला. चला फायनली जेवायला सगळे आता निघाले इथे. एवढी पण आता ह्याच ठिकाणी सगळेजण बसतात. आणि लोक अजून पुण्याचे आले नाहीत आणि फक्त आता मुंबईचे आले. हे व्हेजवाल्यांचं आहे. हे काय दाल दाल, हे छोले छोले, हे पनीर, हे काय पनीर चिकन कोणतं, सुका चिकन रस्सा, राईस, पापड आणि सलाड. हे एवढं सगळं व्हेज नॉनव्हेजवाल्यांची जेवणाची क्वांटिटी. करता येईल का तिथे, क्रिएट करता येईल का? हां, मला दिले ना काय ऑप्शन. सुजाता साल्वी नावाची शब्द फुले शब्द फुले दिला होतं. माहीत ना तिला कसं मिळालं. मी पण ट्राय केलं की काजवाचा एक वेगळा एक हे करायचं.